हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी, सकाळचा नाश्ता? तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे आणि चहा पाणी करूनच बसलो होतो. म्हणल्यानंतर म्हणलं बा आपलं भाऊ बहिणींना भरपूर दिवस काय व्हिडिओ नाही तर मित्रांनो, कारण की तुमच्या राजूभाऊची तर व्हिडिओ रेग्युलर प्रमाणे नाहीतच. आणि कसं आहे कामानिमित्तानं भाऊ बहिणीनं बाहेर गेल्यानंतर मग तुम्हाला सांगतो नाही व्हिडिओ काढू शकत, कारण की किती दिवस व्हिडिओ नाही बघा तुम्ही, कमीत कमी एक 7-8-10 दिवस असतील व्हिडिओ नाही तर बघा काढलं. काय मनच लागा ना मित्रांनो, जरा मनस्थिती हल्ल्यासारखी झालेली आहे, त्याच्यामुळं काय त्याच्यावर पण मनच लागा ना. आता मस्त तुम्हाला सांगतो त्यातून बी आपल्याला फायद्याचीच गोष्ट आहे, त्यातून बी आपल्याला 4 रुपये मिळतात. असं काही लई मोठी रक्कम मिळत नाही, पण आपलं पोटापुरतं तर मिळतंय भाऊ बहिणीनं, आपलं घरदार चालायचं उगं तेवढं तर मिळतंय. ती पण रेग्युलर प्रमाणे महिन्याप्रमाणे मिळत नाही, कारण की आपल्याला कुठलं जरी करायचं म्हणलं तरी भाऊ बहिणीनं तिथं पण आपल्याला कसरत लागते. कुठं काय फुकट पैसे मिळत नाहीत, कारण की कुठं नाही कुठं काय नाही काय डोकं लावल्याशिवाय तुम्हाला सांगतो 4 रुपये नक्कीच येतात. तुम्हाला सांगतो साधा आपण कामाला गेलो, आपल्या अंगात कला जर असली की म्हणा कुठलं काम करायची, आता मी म्हणतो मशागत करायची म्हणलं तर त्याची कला असली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सांगतो छटणी आपण करतो त्याची पण एक कलाच आहे. झाड ज्या पद्धतीनं माल छटणी केली जाते, राऊंड छटणी केली जाते, काटा थिनिंग केली जाते, तशीच ती कला आहे समजी भाऊ बहिणीनं. आता आपल्या भाऊ बहिणींना कसं वाटेल की राजूभाऊ नुसता घरी बसून व्हिडिओ काढतोय, पण मित्रांनो बरोबर आहे तुमचं, व्हिडिओ काढायचा असं आहे, पण त्या व्हिडिओला पण तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस जी काय आहे ते आपलं दावावंच लागतं यार. पण तुमच्या राजभाऊचा किती दिवस व्हिडिओ नाही, तर जर तुमचा राजभाऊ जर पैशाच्या मागच पळत असता तर त्याला दमच पडून दिला नसता. पण भाऊ बहिणीनं कसं आहे आपलं, प्रत्येक आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं असं आहे की राजभाऊ तुम्ही डोक्यातला विषय काढून टाका, शांत डोकं करा आणि आपली लहान मुलगी आहे मायरो आहे तिच्याकडे लक्ष घाला. तर मित्रांनो बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही बी सांगताय ती माझ्या हितासाठीच सांगताय आणि लेकरासाठीच सांगताय, मायरोसाठीच सांगताय. तर गेलतो 2-3 दिवस गेलतो कामाला, म्हणल्यानंतर मित्रांनो काय तिकडं तर वेळ भेटलाच नाही आणि विषय असा झाला व्हिडिओ रेग्युलर प्रमाणे नाही. आणि ती कामाचं तर तुम्हाला सांगतो बरं 1-2 दिवस पण गाडीवर पण मित्रांनो पडलो होतो. बघा कुणाला असं मन भरून मित्रांनो मला बोलू पण वाटत नाही, कारण की आपला एकटा असतो आणि जी आपण पहिला जे हसून खेळून जे राहतो मित्रांनो ती तर हास्य आपल्या चेहऱ्यावर नाही, मस्त हसण्याचा प्रयत्न करतो, पण काय नाही काय डोक्याला भाऊ बहिणीनं टेन्शनच आहे लगेच. आता त्या दिवशी मित्रांनो आणली होती आपल्या जोडीदारानं गाडी आणली होती, म्हणल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे. त्याला काय म्हणलं नाही की मी असं बरं चक्कर हाणली गाडीची, ती म्हणलं बस तुझी गाडी नवी आणल्यानंतर मी आपण चक्कर मारली तर तू पण चक्कर मार. तर योगायोगाने भाऊ बहिणीनं असा काळच आला म्हणायचं थोडक्यात, म्हणजे गेल्या शनिवारी ह्या शनिवारला 8 दिवस होते मित्रांनो गाडीवर पडल्यावर. ती पण तुम्हाला व्हिडिओ काढला नाही किंवा काय नाही हो काय नाही. हो हे लागलं होतं गाडीवरनं पडल्यानंतर, आता इथं पण लागलं होतं थोडंसं, इथं पण लागलं होतं, पडली होती ती गाडी. तर मित्राला म्हणलं की माझ्यापासून झालेलं आहे तुझ्या गाडीचंही, तर मी तुला नीट करून देतो बाबा. कारण की कसं आहे मित्रांनो आपल्यापासून झालेल्या काही गोष्टी आहेत त्या आपण म्हणजे ते आपल्यामुळं जर त्याचं नुकसान झालं तर आपण त्याची भरपाई केलीच पाहिजे. त्याची गाडी आपण त्याला नीट करून दिली मित्रांनो आणि परत त्याला म्हणलं घरी नेऊन पोच असं करा म्हणलं मित्रांनो. कसं आहे आपल्यापासून कोणाला दुःख नाही झालं पाहिजे एवढं मला कळतं बघा. कारण की कसं आहे किती केलं तरी आपली वस्तू अशी मूल्यवानच असते, तशी लोकांची पण आपण समजली पाहिजे मित्रांनो. त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो त्याची आपण गाडी दिली नीट करून दिली आणि त्याच्यात पण अशा अडथळं आलं मित्रांनो. शेवट तर तुम्हाला सांगतो असा विषय झाला की मोबाईल ठेवून ती गाडी नीट केली असा विषय झाला. पण जाऊ द्या, मोबाईल तर काय आपला आज न उद्या मिळून जाईल. तर तुम्ही म्हणताल की मग मोबाईल ठेवलाय तर ही मोबाईल कुठल्या मोबाईलवर व्हिडिओ आहे. तर मित्रांनो ती पण मोबाईल तुम्हाला सांगतो तिकडून आपल्या पूनमने घेऊन आली होती म्हणजे दाजीने ती, तर त्यांनी दिल्यानंतर त्याच्यात सिम कार्ड टाकून मग त्याच्यावर व्हिडिओ चालू व्हायचं. तर ती पण आणणार आहे मित्रांनो. आणि कसं आहे आपली जरा घसरती पायरी आहे म्हणल्यानंतर मित्रांनो तरी आपण म्हणजे आपल्यापासून जेवढं कोणाचं काही झालेलं आहे ते आपण देऊन टाकणार.
की असा आपला स्वभाव आहे पहिल्यापासून. कारण की आपली बी हसती खेळती अशी लय मोठं मस्त असं माझी पण राहणीमान आहे तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, कशी होती कशी नाही, आता कसा राहतोय कसा नाही ती पण तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये पण बघायला मिळत होतं की कसा मी राहत होतो कसा राहत नव्हतो, आणि कधी एवढा इवाळलो का, कधी एवढं झालं का. आणि राहिला विषय तुम्हाला सांगतो का आपल्या घरच्या गाडीचा, तर आमच्या भावाला वाटलं की त्याची बिजी गाडी पाडली का, म्हणून गाडी आणून दारात उभी केली की पहिली ती गाडी बघायला गेला. पण ती म्हणला नाही की तुला किती लागलं किती काय झालं काय झालं, ते तसलं विचारणं भानगड नाही. गाडी त्याची पहिली बघायला गेला कारण की मालक आहे ना ती गाडीचा मित्रांनो, ती गाडी बघायला गेला. कारण की माझी ती नवी गाडी घेऊन घेतो ना मी त्या दिवशी शाईन, ती पण माझ्या कामाने नव्हती गेलो, त्यांच्याच कामाने घेतलो मित्रांनो. खायचं होतं वडापाव म्हणल्यानंतर आईला आणि मायरूला पण, त्यांना वडापाव आणायला गेलो. परत हिथून तिथून आपले त्या गाडीनंतर काय आपल्याला काय धोकेबाजी कधी केलीच नाही. तर म्हणल्यानंतर परत असतं की आता पडलाय म्हणल्यानंतर बघितलं बी पाहिजे. कसं आहे आपण बी आपल्या वाहना चेक करतो, पण तुमच्या राजभाऊने कधी एवढ्या वाहना चेक केल्या नाही ते की असं तिचं एवढं मोठं नुकसान झालं आहे त्या गाडीचं तरी कधी बघितलं नाही. आणि रात्री असं कोणी गेला माझ्या तोंडातनं शब्द की बाबा तिघा जणाला गाडी बघितलं होतं त्या नवीन म्हणल्यानंतर जागरणाला गाडी घेतली मित्रांनो. मग मी म्हणलं कुठंशी आहे, तर हाय म्हणला जागरणात आहे. मी जागरणात आहे म्हणल्यानंतर त्याला म्हणलं काय वाघमुरळी बघताय काय, तर म्हणलं हा तुला काय करायचं वाघमुरळीच मी बघतोय. तर चालतंय ठीक आहे, कारण की ती माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणल्यानंतर माझा बोलायचा अधिकार नाही मित्रांनो. कारण की इथंच आमच्या इथं एक जागरण वस्तीवर होतं, तर त्याने काय केलं ते वाघमुरळीला उडवले असतील काय 1000-1500 रुपये. मग ती मला कळलं, मग त्याच्यामुळं मी विचारायला गेलो, कारण की मी आजपर्यंत ती केलं नाही. पर ती करतोय म्हणल्यानंतर मोठा भाऊ या शनी गेलो मी आपलं त्याला विचारायला की बाबा किती पैसे उडावलं किती नाही. आणि राहिला विषय तर ती आईला पण माहीत आहे, तिनं तुम्हाला सांगितलं का नाही सांगितलं ही काय मला माहीत नाही. आणि काय झालं मित्रांनो, तिनं सांगितलं का नाही ही काय मला माहीत नाही तुम्हाला. बरं मला जेवढं कळलं, कारण की मी वस्तू म्हणजे माणसं कुठं नाही कुठं काय नाही काय चर्चा म्हणजे येऊन सांगतेच की. आज मस्त तुम्हाला सांगतो 10 जरी आपल्यापासून लांब गेले तर त्यातले कोण तरी येऊन आपल्याला सांगते नाही का नाही, कुणी जापूर ठेवून कुणी लपून ठेवून कोणी एखादा तरी येऊन मला म्हणूनच का नाही. आता मी त्याचा कोण हाय नाही म्हणून तरी सांगते. सांगितलं मग मला आईला मग लईच आम्ही पैसे वाटलं आमचं झालं फलाम झालं असं त्या म्हणलं चालतंय हाय त्याच्यापाशी म्हणून वाटतोय. माझं काय म्हणायचं काय होतं भाऊ बहिणीनं की गाडीचा हप्ता आता बघूस तोवर आलेला आहे. बघूस तोवर गाडीचा हप्ता आल्यानंतर ही काम कष्ट करायचं आपण लोकांच्या गुरावाने आणि ती नेऊन तिथं उधळायचं पैसे. मग ही भारी वाटतंय का तुम्हाला फक्त सांगा. जर त्यातून बी माझं चुकत असलं तरी मला नक्कीच तुम्ही सांगा, कारण की थोरला भाऊ या नात्याने त्याला सांगायला गेलो पण ती आपल्याला थोरल्याची किंमत पण देत नाही. आणि आपण त्याचा नसता कोण आहे का नाही ती पण आपल्याला काय किंमत कधी देत पण नाही. ती म्हणजे आता मोठा झाला आहे कळीत झाला आहे आणि ती जुनी गाडी घ्यायला गेलती ना 2 जण, मग तीच गाडी त्यांना घ्यायला पाहिजे होती की, कारण की ही फेंद्यात मी कशाला पडलो हीच मला कळाना. राहिला बहिणीचा विषय धाकट्या, तर धाकटी बहीण काय म्हणती योग्यता की मॅम नव्हती तुला गाडी घ्यायला लावली, पण मॅम म्हणलं होतं की तुझ्या नावाच गाडी काढून दे तू. तर ती काय म्हणली की नाही मी लगेच घेणार आहे महिन्यात 1.5 महिन्यात दुसरी मला पण गाडी घ्यायची आहे ॲक्टिवा. बरं म्हणलं चालतंय ठीक आहे. म्हणजे असं गळाला मासा अडकवायचा आणि महाग सरायचं हे काम करायचं नाही फक्त भाऊ बहिणीनं. मला एवढं म्हणायचं आहे बघा. मस्त तू हप्ताभरची समज करशील पण येळ आल्यावर तिथं माझ्यापर्यंत आल्या मग मी म्हणलं तिथून पुढं सांगतो म्हणलं मी. तुझी पद्धतीनं तुला कशी वापरायची तशी वापर, मला काय त्याचं देणं घेणं नाही. आणि राहिला विषय बहिणीकडे जायचं मला मित्रांनो, पूनम ताईकडे जायचं होतं, तर त्यांनी तो काय म्हणतोय की गाडी मग आमचं झालंय मला लागत नाही का गाडी, फलानं मला लागत नाही का गाडी. तर विशेष म्हणजे मित्रांनो
त्याची गाडी जर मी घेऊन चाललो असतो त्याला विचारलं तरच त्याने म्हणावं ना माझ्यापाशी आहेच की माझी गाडी. तिची तो एवढं तिचं नुकसान केलं, तिचं एवढं सत्यानाश करून टाकलाय आता, तरी मी तुला एका शब्दाने कधी दुखावला नाही का? ही लगेच शिकला गाडी चालवायला. नवी गाडी आणली का शिकला का? हिचं तोडून फोडून मोडून समजा टाकलं आणि आता मालकी हक्क दावायला लागला का? तरी पण आपण त्याची गाडी घेत पण नाही. आम्ही आमच्याच गाडीवर हिंडत असतो मित्रांनो. आणि धाकटी बहीण म्हणती काय मी तुला घ्यायला लावली का गाडी? म्हणजे असं मागं सारखे ते बघा आमच्यात पुढं लावायचं दानाला. त्याच्यामुळेच भाऊ बहिणींनो काय आपल्याला बोलायची इच्छा नाही. कारण की तुम्हाला सांगतो आपल्याला म्हणजे आता आपल्यापासून संपलंय म्हणल्यानंतर आपण त्यांच्यापाशी केरकचरा जमा झालेला आहे. केरकचरा जमा झालोय म्हणल्यानंतर मग त्यांना बोलणं म्हणजे आपली लायकी नाही ना एवढी. जाऊ द्या मित्रांनो, मग ह्यामुळेच भरपूर असं डोक्याला टेन्शन होते. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.